नागपुर के यशोधरा थाना क्षेत्र में पानठेला संचालक से रंगदारी कर पैसे मांगने का मामला सामने आया है। बताया जा रहा है कि आरोपी आकाश माहुरे ने कोयता लेकर पानठेले पर पहुंचकर हर महीने 5,000 रुपए की मांग की और जान से मारने की धमकी दी। इतना ही नहीं, आरोपी ने दुकान में के काउंटर और बाहर खड़ी एक्टिवा पर भी हमला किया। पीड़ित की शिकायत पर यशोधरा पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच जारी है। नितीन सुनील प्रजापती यांचा मेहंदीबाग रोड येथे प्रजापती पान शॉप हे पान शॉपचं दुकान आहे। सदर ठिकाणी दिनांक 4 मार्च 2026 रोजी सायंकाळी 16:50 ते 17 वाजताच्या दरम्यान आरोपी नामे आकाश प्रकाश माहुरे वय 26 वर्ष राहणार चंद्रभागानगर तांडापेठ पाचपावली याने सदर ठिकाणी जाऊन लोखंडी कोयत्याने फिर्यादी नितीन प्रजापती यांच्या पान शॉप मध्ये जाऊन त्याला मला दर महिन्याला 5,000 रुपये हप्ता वसुली द्यावा लागेल, नाहीतर दुकान बंद करा अशी धमकी देऊन सदर कोयत्याने त्यांच्या दुकानाच्या काउंटरवर व तसेच काचेच्या काउंटरवर कोयत्याने वार केलेला होता व नुकसान केलेलं होतं। तसेच त्या ठिकाणाहून निघून आरोपीने विजय खवासे यांच्या फॅशन हब या कपड्याच्या दुकानात देखील जाऊन सदर ठिकाणी त्यांना धमकावून त्यांच्याही दुकानाच्या काचेवर कोयत्याने वार केलेला होता। सदर ठिकाणी काच ब्रेक होऊन नुकसान झालेलं आहे। सदर प्रकरणी नितीन प्रजापती यांनी आरोपी विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून BNS कलम 308(5), 329(3) व 351(3), 352 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपी आकाश प्रकाश माहुरे याला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करत आहोत। यातील आरोपी जो आहे त्याचा यापूर्वीचा गुन्हे अभिलेख आहे। त्याच्यावर IPC 302, 307 तसेच रॉबरी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। आरोपीवर जी ही कारवाई करण्यात आलेली आहे ती माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, सहपोलीस आयुक्त नागपूर शहर, अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त कळमना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे तपास पथक व अधिकाऱ्यांनी केलेले आहे।